आळंदीमध्ये माऊलींच्या मंदिरापर्यंत इंद्रायणी नदीचं पाणी पोहोचलंय। परवा आळंदीतून पंढरपूरकडे पालखी रवाना होणार आहे। इंद्रायणी नदीला मोठा पूर आलेला आहे, त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन केलं जातंय। आषाढी वारीआधी जिल्हा प्रशासनानं हे आवाहन केलंय। आळंदीतले चारही पूल पाण्याखाली गेलेले आहेत आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। इंद्रायणी नदीच्या तीरावरतीच हे मंदिर वसलेलं आहे। इंद्रायणी नदीला मोठा पूर आलेला आहे आणि पुराचं पाणी आता माऊलींच्या मंदिरापर्यंत पोहोचलेलं आहे। वारीआधी वारकऱ्यांनी आळंदीमध्ये येणं टाळावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। परवा आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना होणार आहे। वारकऱ्यांची मोठी गर्दी या निमित्तानं आळंदीमध्ये असते, पण इंद्रायणी नदीला सध्या पूर आलेला आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे। दुपारी 12 वाजताची अवघी तासाभरापूर्वीची दृश्य आपण पाहतोय। चारही पूल आळंदीतले पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून आळंदीमध्ये गर्दी करू नये असं प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, परवा आळंदीहून पंढरपूरकडे पालखी रवाना होणार आहे आणि आता मंदिरापर्यंत इंद्रायणीचं पाणी पोहोचलेलं आहे। काय परिस्थिती आहे तिथे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं काय सांगितलंय? मिकी, आवाज पोहोचतोय? तर मिकीशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। आळंदीतले चारही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। इंद्रायणी नदीला मोठा पूर आलेला आहे। पालखी निघण्याआधी इंद्रायणी नदीला पूर आलाय आणि माऊलींच्या मंदिरापर्यंत पुराचं पाणी पोहोचलेलं आहे। इंद्रायणी नदीच्या तीरावरतीच ज्ञानेश्वर माऊलींचं समाधी मंदिर आहे आणि या समाधी मंदिरापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, परवा पालखी निघणार आहे ज्ञानेश्वर माऊलींची आणि आज इंद्रायणी नदीला पूर आलाय, पाणी पार मंदिरापर्यंत पोहोचलेलं आहे। काय परिस्थिती आहे आळंदीमध्ये आणि प्रशासनानं वारकऱ्यांना नेमकं काय सांगितलंय? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर आज मुसळधार पाऊस सुरू आहे। संपूर्ण राज्यभर जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आज आळंदीमध्ये सुद्धा पाहायला मिळते। सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि जी इंद्रायणी नदी आहे ती दुथडी भरून वाहतीये। जर समोर बघितलं तर जवळपास 4 पूल आहेत या इंद्रायणी नदीच्या वर पलीकडे मंदिरात जायला माऊलींच्या दर्शनासाठी। याच इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून आतमध्ये सगळे जे वारकरी आहेत माऊलींच्या दर्शनासाठी जात असतात। मात्र आज या इंद्रायणी नदीने अक्षरशः रुद्र रूप घेतलेलं आहे। कुणी जवळ सुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। आपण जर बघितलं तर हे पुलावरचे जे लोखंडी बॅरिगेड्स होते ते देखील या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले आहेत। मंदिरापर्यंत पायऱ्यापर्यंत पाणी पोचलेलं आहे। पलीकडे आपल्याला हजारो लोक दिसत असतील, हजारो वारकरी दिसत असतील। ते पलीकडच्या बाजूलाच अडकून पडलेले आहेत, त्यांना अलीकडे यायचं आहे। मात्र आळंदीतील जे चारही पूल आहेत या इंद्रायणी नदीवर, ते चारही पूल पाण्याखाली गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे आणि अजूनही सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। जर पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात आपण आणि जर परिस्थिती बघितली तर हजारो वारकरी या बाजूला देखील अडकून पडलेले आहेत। मी तुम्हाला पलीकडची बाजू दाखवतो। पोलिसांनी बॅरिगेड लावून हे सगळं बंद केलेले आहेत। सगळे वारकरी जे राज्यभरातून माऊलींच्या पालखी सोहळ्याला या वारीत सहभागी होण्यासाठी आलेले आहेत ते सगळे अशाच पद्धतीने इथं उभे आहेत। काही लोकांशी आपण थेट बोलायचा प्रयत्न देखील या ठिकाणी करूयात। जर आपण इथं जाऊन थेट पोलीस आहेत, असं रुद्र रूप कधी बघितलं का नदीचं याच्या अगोदर पलीकडे? कधीच बघितलं नाही। भरपूर म्हणजे आज मागच्या वेळेस पण पाणी आलं होतं, आम्ही लोकांना भरपूर मदत केली होती आणि प्रशासनानं दिलेल्या नियमाचं पालन करावं। प्रशासन मजबूत आहे आणि त्यानंतर आम्ही ह्याच्यासाठी आलोय की जवळपासच्या आम्ही आजी माजी सैनिक संघटना आणि सेवाभावी संस्था आम्ही मदतीला आलेले आहेत। कधी बघितलं नाही असं रूप। हे सगळे वारकरी आहेत, पलीकडच्या बाजूला सुद्धा हे सगळे वारकरी, म्हणजे सगळीकडे पोलीस त्यांना विनंती करतायत। हे कधी बघितलं असं एवढं रुद्र म्हणजे रूप इंद्रायणी नदीच्या जवळ सुद्धा जाता येत नाही? कधीच नाही, असं आतापर्यंत कधीच नाही बघितलं। पलीकडे सुद्धा बरेच लोक अडकतात। बरेच आता माझी पूर्ण फॅमिली पलीकडे, मी अलीकडे।
आता जाणार कसे पलीकडे? अर्थात ही परिस्थिती आहे. हे सगळे वारकरी आहेत जे माऊलींच्या दर्शनासाठी आलेले आहेत. 8 तारखेला माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहेत. त्यापूर्वी आज जर आपण बघितलं तर प्रज्ञा ही इंद्रायणी नदी आहे. ज्या इंद्रायणी नदीमध्ये हजारो वारकरी स्नान करून आतमध्ये जात असतात. मात्र आज ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे, कमी वेळात मोठा पाऊस झाला आणि इंद्रायणी नदी ज्या पद्धतीने अक्षरशः दुथडी भरून वाहते, आजूबाजूचे घरं देखील जे आहेत, काही जे वारकरी येतात त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था असेल किंबहुना जी आतमध्ये लाईन जाते त्याची व्यवस्था केली होती, ते सगळं काही पाण्याखाली गेलेलं आहे. ते काही फ्लायओव्हर छोटे छोटे पुलं आहेत ते देखील संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत. जर पलीकडं दिसत असेल तर पलीकडं सुद्धा हजारो लोक त्या ठिकाणी अडकून पडलेली आहेत. त्यांना अलीकडे यायचं आहे कारण अनेकांना तुकाराम महाराजांची अर्थात देहूला देखील जायचंय, मात्र त्यांना जाता येत नाहीये. पाऊस एवढा जोरदार सुरू आहे आणि आपण बघतोय जी इंद्रायणी नदी आहे, अक्षरशः या नदीमध्ये अनेक जण स्नान करतात, जवळ जातात, दर्शन घेतात. मात्र आज त्या नदीच्या जवळ सुद्धा जाता येत नाही वारकऱ्यांना. खरं तर सगळेजण प्रार्थना करत असतात की पाऊस चांगला व्हावा आणि आज असा पाऊस झालाय की जवळ सुद्धा जाता येत नाही. बरोबर आहे. दादा, तुम्ही आषाढीच्या इथं निमित्तानं जय्यत तयारी केलेली होती प्रशासनाच्या वतीनं. रथ देखील तयार करण्यात आलेले असतील, पण ही दृश्य सध्या मिकी जी तू दाखवतोयस त्याच्यामध्ये प्रचंड पूर आलेला आहे नदीला आणि नदीचं पाणी पार माऊलींच्या मंदिरापर्यंत पोहोचलंय आणि प्रशासनानं आवाहन केलेलं आहे की कोणीही इथे गर्दी करू नये. मिकी, धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि संवाद साधला त्याबद्दल.